झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमध्ये आयटी क्षेत्राला चालना देण्यासाठी नाशिक आयटी डेस्टिनेशन या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं। देशातल्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा समावेश असला तरीही आयटीचे मोठे उद्योग येत नसल्याची खंत तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। नाशिकचं मार्केटिंग करायला महाराष्ट्र कमी पडत असल्याचं मत आयटी तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केलं आहे। पर्यटन वाईन उद्योग ही नाशिकची विशेष ओळख। सेकंड होम साठी सुद्धा नाशिकला पसंती मिळते। मात्र कितीही पाठपुरावा केला तरी नाशिकमध्ये आयटी क्षेत्र स्थिरावत नाही। मंत्रभूमीकडून यंत्रभूमी आणि आता यंत्रभूमीकडून तंत्रभूमीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक शहराची ओळख नेक्स्ट आयटी डेस्टिनेशन म्हणून करण्यासाठी एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं। यात देशभरातील प्रमुख 150हून अधिक आयटी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। आयटी उद्योगाकरता जे काही पाहिजे आहे, जी कनेक्टिव्हिटी पाहिजे, ज्या लीज लाईन्स पाहिजे, जी एअर कनेक्टिव्हिटी पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर, हे सर्व इथं आता रेडी असल्यामुळे निश्चितच आणि महाराष्ट्र शासनाच्या नवीन औद्योगिक धोरणामध्ये टियर 2 सिटीचा दर्जा हा नाशिकला मिळालेला आहे आणि सर्व मोठ्या आयटी इंडस्ट्रीज ह्या सुद्धा टियर 2 सिटीकडे त्यांचा वाढता कल ह्या गोष्टी विचारात घेता निश्चितच नाशिकच्या आयटी उद्योगाला भवितव्य आहे। नाशिक शहरात आजमितीस 50 आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या आहेत। त्यातून रोजगारही उपलब्ध होतोय, तरीही हा उद्योग इथे फोफावलाच नाही। एवढंच काय, नाशिकसह कोल्हापूर, औरंगाबाद मध्येही म्हणावा तसा हा उद्योग स्थिरावला नाही। या शहरात आयटीला वाव आहे, कुशल मनुष्यबळ आहे, मात्र याचं योग्य मार्केट। झी 24 तास एक पाऊल पुढे।